गावांचा जाम भारी होता, हिरव्या गावांची भरलेला होता. का बदल जाम झाले आमच्या गावानं बिल्ड शिरको व्हायलंय. काय झालं जाम खुश व्हायले ते परतून? अरे काल गावात कारवाई झाली आपले. हो मग बघ 5 माल्याची बिल्डिंग तोरली. हो रे काय ना 45 लाख रुपये घेतलेलं त्यांनी. काय बोलतो? मग गेले महिन्यातच त्यांनी गाडी घेतलंय एक नवीन. आता डिझेल टाकायचा टाइम आहे तर त्याची बिल्डिंगच तोरलाय. एवढा खुश व्हायलेस तू? एवढा खुश नको बिजांच्या बिल्डिंगी तुटलेल्या बघून. अरे आज त्याची तुटली उद्या तुझी तुटली मग काय होईल? हा माझी मग माझी बिल्डिंग गावठाणा नाही गावठाणान. हा स्वतः बेनले स्वतः कोणाला गावांची ओन्नी बिल्डरला बांधायला दिली 50-50ची. असं नको बोलू यार. लोकांजवळ 50-50 देतात तेव्हा खुश नसतात रे. काहीतरी मजबुरी असतं. ते आपल्या गावात तू माहिती आहे ना त्याला औसा घर 2 पोरी घरान तो 1 पोऱ्या घरान. अरे ते बारका घर बघून कोणचं घर त्यांना वरपी नव्हते दिले बिचारने ऑन जेवून बेनलं घर. आता त्यांचा तर चांगला व्हायला पण काही बी बोल त्या मनांशी खुश नसतात माहिती आहे. दिली मजबूरून बाबा करतील पिझा काय. हा बरं काय चाललंय तुमचा आवरा? काय शेखर काय बोलतो? काय नाही. अरे काय नाही ते आपल्या गावातली बिल्डिंग तुटली नाही का काल? बिचारांची बिल्डिंग तुटते त्याचा पेपरान आलाय. हां काय शिरू शेठ जाम खुश आहे बिल्डिंग तुटले म्हणून. शिरू आवरा खुश व्हायची गरज नाही. आज बाहेरची घरात तुटल्यान उद्या गावांत शिरतील. तुला माहिती आहे का आपल्या गावांचं हनुमंताचं मंदिर 100 वर्ष होईल असं तेच शेंगतान त्याला बी नोटीस आलंय. बघलास तू शेंगतस माझा घर. अरे तुम्ही जे जमिनीवर घर बांधलेस ना घर त्या जमिनी बी सिडकोच्या नावात माहितीये का तुला? काय बोलतो? हो शिरू गाव घर बांधताना परमिशन करायला दिलेस का? शिर कोण झालास ना? हो साहेब मला माझं घर बांधायचं आहे परमिशन द्या ना. काय शेंगतान माहिती आहे का ते जा पालिकेन तेच पेपर ज्या होतं तेवढा उन्हात आणून पालिकेन जावाचा. हो साहेब परमिशन द्या ना. तर तो पालिकेला बोलेल जाशील कोण ऐसा तुला महिनाभर चक्र मारायला येतील परमिशन काय देणार नाही. अरे दादा ही घर आपली या जमिनी आपल्या. अरे आपली जमिनीवर यावी अख्खा नवी मुंबई शहर बसविला तो अधिकृत आपली घरं अनधिकृत लोकांचा न्याय आहे. तसंच असतं शिरू. पहिली आपली शाता होती ना तो कंचेच गावाला हवी अन्न विकत नाही ना. अरे जे शातान कमवायचं वर्षभर जे पिकाचं तेच आपण खावायचं. कवाच कोण कंचे दुकानात चावरा ना झाला नाही. अरे पहिली अशीच परिस्थिती होती ना का आपण मावरा पण खारीशी जाऊन पकडून आणायचो. तोच मावरा सुकवायचो तोच वर्षभर खावायचो. मटण कवा तरी खावायचो पण तोच मटण जर कोणी हिंडला ना बाजूवाल्याशी तर तो सगळ्यांना वाटी वाटी द्यावाचा. अरे किती बरे दिवस होते ते. आणि शिडको मुलं तर वाट लागली. जी बहिणीच माझी वाट बघत बसायची आमचा दादा येईल. अरे दादा येईल दादाला जेवण बनवून देईल. माझा भाऊच माझी वाट बघायचा. अरे माझा भाऊच येईल आम्ही एकत्र जेवायला बसून तो सगळं कुटुंब एकत्र जेवायचं. एक जर घरांचा माणूस नसला ना तर त्याची वाट बघायची थांबतो 5 मिनिटांनी ऐसा व्हायचा. पण आज अशी परिस्थिती शिडको मुलं व्हायले ना साप कुटुंबाची वाट लागली सगळं नातं गेलं आणि सगळंच बरबाद होलं. आज प्लॉट नाही मिळला म्हणून माझी बहिणीच मला शिवा देते. माझ्यावर केस करते ती तिच्यासाठी मी आवडतच काही ती तिचा लगीन केला आवडा काही बिन केला तिच्यासाठी पण ती माझी काही परवा अजिबात करेन. भाऊस तर मला बोलते आता नसताना ये तो बघ चोर राहिला आमचा भाऊस. अशा सगळ्या शिडको मुलं वाट लागल्या. आवऱ्या जमिनी गेल्या त्याचं अजून काही प्लॉट मिळलं ना यांना आवरा बरा नाही वाटत. यावेळी काय केलं माहिती का तुला? डिक्लेअर करून अख्ख्या कंपन्या बंद केल्या. आता या कंपन्या बंद केल्यामुळे आपली जी बेलापूर पटेल जवळी लोक कामाला होती ना सगळ्यांना बाहेर केलं. त्यांना त्याच कामाला जे असं एके बी नेत्यांनी काही शेंगला नाही काय अरे या लोकांनाच घ्या कोणी काय बोलला नाही. त्या सगळ्या लोकांना कामाला केल्या म्हणून एक माणसा जर कामाला केलं ना त्याच्या मागं 5 माणसं खात होती. आज 10,000 माणसं केल्यानंतर 50,000 लोक बेघर होली. पण तेव्हा कोणी आपल्याकडे हस्तक्षेप घेतला नाही काही नाही. आपल्या समाजाची वाट लावली या लोकांनी. अरे आवराच नाही बंद करत. आता घरा बांधू नको आम्ही. 70 साली तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या समजते 70 साली. अरे तेव्हा माझ्या बापाचं नव्हतं लगीन व्हायला. ते बापासला आम्ही 4 जण होलो त्याचे त्याला 4 जण असे आम्ही 20-25 जण होलो. तर आम्ही का तवशेच घर राहिलो. मग आम्ही बांधून ना आमचं घर. ते घरावर जर बेनला तो आमचा हक्क नाही म्हणून तो पण येते ती पण तोराची. अरे यांना काहीच आकलं नाही. जे मिळेल ते तोडतात. आम्ही करायचं काय? तुम्ही जमिनी घेतल्या आमच्या कंपन्या बंद केल्या त्याच्यानंतर आम्ही बेंदिली घरात ते पण तुम्ही तोडशाल तर आम्ही करायचं काय आम्ही लोकांनी? गेले 70 वर्ष आपल्यावर अन्याय होत आहेत. मग त्यासाठी आपल्याला काही बोलायला नको आंदोलन करायला नको काय शेखर? आंदोलनाची गरज आहे का नाही? बरोबर बोललास दादा तू. आता आंदोलनाची आपल्याला गरज आहे आणि आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचीही सुरुवात झालेली आहे. आंदोलन? अजून किती आंदोलन?
गेले 40 वर्ष आपण आंदोलनच करतो. जे नेते बिते हातीन ते जातान त्या मिटिंगे जातान, चॉकलेट जातान, आम्ही हवाय हात वरती करीत करीत उभं राहिलेलो. नुसतं हात वरती करून राहायचा. नाही शिरू, आता टिणग्यातून वनवा पेटत चाललाय. अरे गावोगावी मिटिंग्स होत आहेत. त्या मिटिंगला सुशिक्षित तरुण आणि विशेष म्हणजे महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि हे आंदोलन चळवळीबरोबर कायदेशीर मार्गानेही चालू आहे. कायदेशीर म्हणजे आता काहीतरी होणार. येत्या 14 तारखेला लक्षात ठेवा, येत्या 14 तारखेला बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. आणि तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून त्याला यशस्वीरित्या पार पाडायचं आहे. आणि हे आंदोलन कुण्या एकट्याचं नसून तुम्हा संपूर्ण जातीचं आहे, आपल्या आग्रकोळी बांधवांचं आहे. म्हणून सांगतो, उठा, जागे व्हा. हीच वेळ आहे. आता नाही तर मग कधी नाही. एकत्र या, एकत्र लढूया, आपला हक्क मिळूया. होय, मी आहे माझ्या समाजासोबत. दिबा पाटलांनी दाखलेल्या मार्गावर चालणारा एक भूमिपुत्र. एक लढा जातीचा, एक लढा मातीचा. मित्र हो, तुमची तळमळ पाहून मीही या लढ्यामध्ये सामील होत आहे. मी माझ्या मित्रांनाही आवाहन करेन की याच्यामध्ये सामील व्हा. जमीन आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे. अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे. आग्रिकोळी युथ फाउंडेशनचा विजय असो. आग्रिकोळी युथ फाउंडेशनचा विजय असो.